भाग्यलक्ष्मी। मंगळसूत्राच्या 2 वाट्या, सासर माहेरची खून, रावांचं नाव घेते मोहित्यांची सून। वा, आज किती दिवसांनी तुला नाव घेताना ऐकतोय। राणी सरकार, तुम्हाला संजयची परवानगी आहे या घरात यायला। या राणी सरकार या। फक्त मी शरीराने दुबईला होते आणि मनानं संजय जवळ। मला प्रत्येक क्षणी त्याची आठवण यायची। तू तिथे त्याची आठवण काढायचीस आणि तो इथे तुझी आठवण काढायचा। तो बरा झाला म्हणजे मीच त्याला बरं केलं। अगो काय काय नाही केलं म्हणून सांगू तुला। काकू, तुम्ही माझ्या संजयला बरं, मी तुमचे उपकार कधीच विसरणार नाही। अगं उपकार कसले त्यात? हा, तो माझा मुलगाच आहे। कधी मी त्याला परक नाही मानलं किंवा पुतण्यासारखं वागवलंही नाही। पण आता का एकदा तुमचं दोघांचं लग्न लावून दिलं ना की मी मोकळे। संजय बोलतोय, संजय मोहिते। हो हो। अरे काशीला घेऊन मी मुंबईला आलोय। तुझ्या क्लिनिकला कधी? तू एक काम, त्यांना घेऊन ये, आपण बघू काय ते। ओके ओके, थँक्यू। कामिनीबाईचा तुम्हाला एक निरोप आहे। कसला? उद्या सकाळी देवळामध्ये लवकर यावा। त्यांच्याकडे कोणते पाहुणे आले, दर्शन घ्यायचं म्हणतात। मी काय मंदिरात 4 वाजताच येतो। काकड आरती असते ना आपली। बरं मला सांगा, कोयना तुमच्याकडे येते ना नेहमी औषध घेण्यासाठी? नाही हो, तिच्या पोटात औषध जाय हो, ती काळजी घ्या हो। नाजूक परिस्थिती आहे ना हो तिची। काय करू मी, ऐकतच नाही ती। मान्य आहे माझी चूक झाली, काय करू मी आता? आई भेळी काय मार्ग दाखवेल खरा। कॉलेजमध्ये असताना गिटार वाजवायचो मी आणि खूप फेमस होतो गिटार वाजवायला। कॉलेज एकही फंक्शन माझ्या गिटारशिवाय कंप्लीट झाला नाही। मग ती पिकनिक असो की कॉलेजचं कुठलंही फंक्शन गॅदरिंग काहीही असो, संजयची गिटार वाजली। मित्र खूप हट्ट करायचे मला, संजय गिटार वाजव। मग मी काढायचो माझी गिटार, तार छेडली की समोर बसलेल्या सगळ्या मुली मंत्रमुग्ध होऊन माझ्याकडे बघत राहायच्या। तुला राग नाही आला? इश्श, त्यात राग कसला? म्हणजे मी मुलींबद्दल बोललो होतो। नाही हो, अजिबात। पण हा, तुम्ही जर आता मला ती गिटार वाजून दाखवली नाही ना, तर मग मला नक्की राग येईल। तुम्ही नव्हतात ना तेव्हा बापाची नुसतं मोकळं रानच मिळालं होतं बघा। हो, खरंच गरज होती तुमची गावाला, आधार होता सत्याच्या मार्गावर चालणारच नाही। म्हणूनच मी ठरवलंय की आता मी इथेच राहणार या गावात। फक्त मी आता धनीरावांची नोकरी करणार नाही। मग पुन्हा तिथल्या त्या जबाबदाऱ्या, कर्तव्य यात जखडून मला नेहमी मूग गिळून गप्प बसावं लागायचं। त्यापेक्षा गावातल्या दुष्ट प्रवृत्तींविरुद्ध लढणं, त्यांना सोडणं हे मी माझं कर्तव्य समजतो। त्याची खरी गरज आहे। आणि म्हणून या गावाला जी कीड लागली होती, जी या गावाला अंधश्रद्धेने पोखरून काढत होती, तिचा मी नायनाट केलाय। म्हणजे तुम्ही? मी बाप्पाजीला संपवलंय। भाऊ, आता नसणार अंधश्रद्धा, आता नाही जाण्याचे बळी। कोयना आता आपल्या गावात सुखाचं आणि समाधानाचं रामराज्य येणार। आली आली भाग्यलक्ष्मी।